वेलकम बॅक टू माय चॅनल. गुड मॉर्निंग. आज सकाळी सकाळी ना वातावरण खरंच खूप छान झालं होतं. वातावरणात गारवा होता, त्याच्यामुळे जरा मस्त वाटत होतं. आणि सध्या तुम्हाला म्हणतं तसं लाईटचा प्रॉब्लेम सुरू असल्यामुळे मग आम्ही संध्याकाळी वरती झोपलो होतं आणि मस्त वाटत होतं सकाळी इकडं. पटकन खाली आले आणि इथं झाडू मारायला घेतला होता. सोफा वगैरे सगळं मी आवरून घेतलं आणि तोपर्यंत बाहेर निघाले होते. त्यांचं पण लेबर वगैरे आले, त्यांची कामाची रुटीन सुरू. आणि मग इकडं म्हटलं चला आंघोळीच्या अगोदर ना सगळं पारुसं काढून घेते, म्हणजे परत आंघोळ झाल्यानंतर जास्त प्रेशर राहत नाही मला घर झाडायचं आहे म्हणून. घरातलं तर सगळं झालं होतं आवरून. मग बाहेरचा कट्टा वगैरे सगळं झाडून घेतलं. लाईट 6 वाजता जाते म्हणून अगोदरच मामांचा सूप शिजण्यासाठी मी तर कुकर लावून ठेवला होता. पण असं झालं 2-3 शिट्ट्या झाल्या आणि लाईट जायची ती गेलीच, म्हणून परत गॅसवरती ठेवलं इकडं. आणि इथं ना आता काल आपल्याकडे बाजार असतो म्हणून मामांनी भाज्या वगैरे आणल्या होत्या, तर ते रात्री सगळं धुवून ठेवलं होतं. आता तसं ना मी आंघोळीला जर गेले तर हे सगळं आत्ती भरून ठेवतात, कट्टा वगैरे रिकामं करतात. आता आज माझ्याकडे आता मामांसाठी इथं धने भिजत घातले होते, धन्याचं पाणी त्यांना प्यायला द्यायचं होतं म्हणून. तर म्हणलं आता ते सगळं अगोदर त्यांना शोधून इथं ग्लासमध्ये भरून ठेवते, म्हणजे मी आंघोळीला गेले तोपर्यंत जरी त्यांनी उठून आले तरी ते घेतील म्हणून इथं ते शोधून ठेवलं आहे इथं. आणि आता म्हटलं चला पटकन आंघोळीला जाऊया, कारण बाकीची कामं परत आंघोळ करून करता येतील म्हटलं. माझं सगळं आवरून मी परत वरती छतवरती निघाले होते, कारण आता 8 वाजताला वरती जाऊन उठवायचं होतं म्हणून निघाले. अरे उठा, 7 वाजले, स्कूलला जायचं नाही का? अरे ए पिल्लू उठ, आस्था उठा 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 लवकर. अरे 7 वाजलेत बघ. चल 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 लवकर उठा पटकन. नाही स्कूलला जायचं आहे, उठा. उठ उठ उठ. 8 वाजताला उठवून घेऊन आले आणि मग लगेच इथं देवपूजा करून घेतली. म्हटलं परत एकदा देवपूजा राहिली की राहते. आता गडबड तर होतीच मला, पण अगोदर देवपूजाच करून घेतली. म्हटलं आता स्वयंपाकाला लागायच्या अगोदर गॅसची पूजा एकदा मी करून घेते. आता परवाच एका ताईने मला विचारलं होतं की ताई गॅसची पूजा रोज करता का? तर हो, आमच्याकडे गॅसची पूजा रोज करतो आम्ही. देवपूजा झाली की पहिला गॅसची पूजा करून घेतो. त्याच्यामुळे आता ती सवय झाली. आणि आत्तीने देवपूजा केली तर आत्ती करायच्या, पण आता मी करते त्याच्यामुळे मग म्हटलं अगोदर पूजा करूनच परत लागता येईल स्वयंपाकाला. आता इथं असताना होमवर्क करायला बसली होती. तिचा होमवर्क राहिला होता म्हणून तिला खरं तर स्कूलला जायचं नव्हतं. आता तिला कळलं मी व्हिडिओ शूट घेते म्हणून थोडीशी स्माईल केली आणि निघून गेली. आता इथं मी टिफिनच्या तयारीला लागले होते, पण मुलं स्कूलला जायचे म्हटलं की आपल्याला खूप टेन्शन येतं की रोज काय बनवायचं टिफिनमध्ये. आज विचार केला होता की मटकीची उसळच बनवूया म्हणून, तर कालच मग मटकी भिजत ठेवली होती आणि छान असे मोड पण आले होते. आता इकडं मामांसाठी चहा ठेवला होता, पण आज असं झालं मला गडबडी इतकी होती की स्टीलचं पातेलं सापडलं नाही म्हणून ह्याच पातेल्यात चहा ठेवला. तर चला आता म्हणलं उसळ बनवायच लागले होते, तर बनवता बनवता तुमच्यासोबत शेअर करता येईल म्हणून. तर इथं छान तेल असं कडकडीत तापून घेतलं, त्याच्यामध्ये मोहरी टाकली, आता जिरे टाकते आणि हिंग पण मी वापरते, त्याच्यामुळे थोडंसं हिंग पावडर घातली आणि आपल्या घरचा ना ताजा ताजा कढीपत्ता घातला, छान तडतडू दिला की त्याच्यामध्ये लगेच ना आता कांदा घालून घेते आणि कांदा छान मस्त भाजून घेते. अगोदर जरा कांदा छान भाजून घेतला, त्याच्यामध्ये ना लसूण आणि टोमॅटो घालून घेतला. एक साधारण 1.5 टोमॅटो मी घेतला होता. टोमॅटो पटकन शिजावं म्हणून नेहमीप्रमाणे थोडंसं मीठ टाकलं, ते थोडं परतलं, त्याच्यामध्ये ना हळद, लाल मिरची पावडर आणि घरचं तिखट घातलं. उसळ लाव घे. हां लावाच तर. तर इथं सगळा मसाला मी व्यवस्थित मिक्स करून घेतला आणि आता ह्याच्यामध्ये ही मोड आलेली मटकी आहे ना, मी स्वच्छ धुवून घेतली होती. तर आता ही ह्याच्यामध्ये मिक्स करते आणि आता वरून ह्याच्यामध्ये ना चवीपुरतं मीठ टाकते, अगदी थोडीशी कोथिंबीर घालते आणि अशीच मी वाफलायला ठेवून देते. आणि त्याच्यानंतर मग मी सगळ्यात लास्टला ना, म्हणजे ज्यावेळेस आपली मटकी शिजलेली असते ना, तर त्यावेळेस सगळ्यात शेवटी म्हणजे किचन किंग मसाला असो किंवा गरम मसाला असो, म्हणजे असे मसाले कोणतेही असू देत, मी ते सगळ्यात लास्टला वापरते. आता इथं कोथिंबीर घालून थोडंसं ना मी हलवून घेते ह्याला आणि लो फ्लेमवरती आता झाकण बंद करून ठेवते. तसं मुलांना मटकी खूप आवडते बरं का, दोघांना. आणि इकडे बघा दोघांचं ना दूध प्यायचं सुरू होतं, तोपर्यंत माझी इकडे चपातीची कणिक वगैरे मळून झाली होती. एकदा म्हणलं मटकीला हलवून घेऊया आणि पटकन चपाती लाटून घेऊया. काम खूप असल्यामुळे ना सकाळी मी 5 वाजताच उठले होते. सगळं झाडू वगैरे आवरून स्वयंपाकाला लागेपर्यंत मला टाइम झाला होता आणि परत असं वाटायला लागलं की अगोदरच मुलांचा टिफिन बनवून घेऊन परत झाडू वगैरे केलं असतं बरं झालं असतं. खूप धांदल उडाली होती आज माझी आणि मला आस्ताच्या शेंड्या वगैरे पण घालायच्या होत्या. मामा बाहेर आवरून जाऊन थांबले होते, त्याच्यामुळे तर जास्त प्रेशर आलं होतं, कारण बस कधी येईल आणि एकदा बस गेली की मग परत काय करणार ना म्हणून. त्याच्यामुळे आज लय असं कट टू कट आवरून झालं होतं. बाय. एवढी पळपळ झाली ना आज की काय विचारूच नका. असं वाटते मला आताच कसं तरी व्हायला लागले. आज काम तर भरपूर आहे
म्हणजे आज फरशी बसवायला येणार आहे, त्याच्यामुळे मला सगळं आवरून घ्यायचं आहे. किचन सगळं रिकाम करून ठेवायचं आहे, त्याच्यामुळे काम बरंच आहे. आता आवरून घेते उरलेलं स्वयंपाक. अजून काही चहा तर घेतच नाही, त्याच्यामुळे दूध वगैरे घ्यायचं तर ती पण नाही घेतलं. आता अगोदर घेते ते. उसळ शिजल्यानंतर सगळ्यात लास्टला मी ह्याच्यामध्ये गरम मसाला ॲड केला होता, पण गडबडीमध्ये ना शूट घ्यायचं राहून गेलं. आणि मग त्याच्यानंतर इथं बघा, आता म्हटलं मामा येतील, त्याच्यामुळे पटकन त्यांच्या सूपला तडका देऊन घेऊया म्हटलं. तर आज मस्त असं मुगाचं सूप बनवलं होतं त्यांच्यासाठी, आणि असं बघून असं वाटलं की आज सूपच घेऊया म्हणून. आता अहो आलेत म्हणून म्हणलं चला यांच्यासोबत आंबा खाऊन घेऊया. मला बी एकटीला काही खावं वाटणं झालं तर लेकच तर व्हायला लागलं होतं. हे बघा, हा हे माहिती आंबा बघा, ह्याचा आतनं गाभा कसा दिसतोय, व्हाईट व्हाईट दिसतोय ना तुम्हाला मी सांगितलं तसं, म्हणजे थोडा येल्लो आणि व्हाईट शेड असं मिक्स आहे. खायला डिलिव्हर हां, खायला मस्त लागते. आता आम्ही दोघेजण खाऊन घेतो. मामा गेले मुलांना सोडायला. मस्त पिकलाय चांगला. टेस्ट ना खरं एकदम मस्त लागते, म्हणजे असं चालतं अशी लगी तुटते. मला असं वाटतं बाकीच्या आंब्यासोबत त्याला कम्पेअर करू शकत नाही, एवढी मस्त टेस्ट लागते. झाला पण शेवट आज संपवायचं सगळं. 2-3 राहिलेले आहेत ते. मोत्याला बांधायचं आहे. एवढा नाचून आलाय तिकडे पाण्यात, सगळे पडलेल्या कपड्यांवरनं हे नाचून घाण केले. होय ती साखळी आता चल आता स्वच्छ कसं करते बघा की अंगावर आले म्हणलं. ए बोद्या. आपले लेबरी असते मोकळे असले ना धरतं लगेच बघा, त्याच्यामुळे बांधलेलं असतं. संध्याकाळी मोकळे सोडतो. देवपूजा तर लवकर झाली होती, पण म्हटलं चला आज मोगऱ्याच्या झाडाला भरपूर अशी फुलं लागली होती, तर म्हटलं फुलं तोडून घेऊन येऊया. एवढा फुलांचा सुगंध दरवळत असतो खिडकीतनं, किचन मध्ये सारखं येतं वाऱ्याची झुळकेल तसं. आज काम तर एवढं आहे, पण फुलं बघून असं वाटतं आज गजरा बनवून घालावं केसात. मला वाटत होतं वटपौर्णिमेपर्यंत फुलाला मोगऱ्याच्या झाडाला बहर यावा, भरपूर फुलं निघतेली गजरा करायला. आता बहर तर आलंय, पण असं वाटतं आता मलाच गजरा करायला टाइम भेटायचा नाही. सणाच्या दिवशी आता घरात काम सुरू झालंय ना, त्याच्यामुळे आता 4-5 दिवस असेच जाणार आहेत. लई पळपळ चालूय. मग आज लई दिवसानंतर, म्हणजे बऱ्याच दिवसानंतर एवढी छान सगळी फुलं उमलली होती. आज गुलाबाला पण आता चांगली आलीत ना, किती मस्त दिसायला लागले. भरपूर अशी फुलं पण आणली आणि देवाला वाहिली सुद्धा. आणि तर बघू शकताय बघा, इतकं सुंदर आपलं देवघर दिसत होतं ना, खूप छान वाटलं फुलं ठेवल्यानंतर. जरा उशीरच झाला फुलं ठेवायला, पण म्हणलं चला ठीक आहे. पण किचन ओटा वगैरे आवरून घेतला, आणि आता तुम्हाला माहिती आहे आहो तर फिरायला गेले होते, तर त्यांचा एन्जॉय पण पुढे तुम्हाला पाहायला भेटेल. आणि हे जे आहेत ना, हे सगळे आहोंचे मित्र आहेत बघा. जवळजवळ आता 10-12 वर्षानंतर हे सगळे भेटले होते. आणि खरं सांगायचं म्हणलं तर सगळ्यांनी ठरवून आज ब्लॅकच घातलं होतं. आणि ज्यावेळेस मला आहोंनी हे व्हिडिओ पाठवले होते ना, त्यावेळेस बघून मला इतकं भारी वाटलं होतं, म्हणून मी ठरवलं की बाबा आपल्या या ब्लॉगमध्ये ना नक्कीच शेअर करावं, कारण तुम्हालाही बघता येईल म्हणून. आणि ह्यांना सगळ्यांना असं भेटलेलं बघून ना मला खूप भारी वाटत होतं. म्हणजे मला सुद्धा माझ्या मैत्रिणी आठवल्या, आणि आपली ती कॉलेजची लाईफ वगैरे, म्हणजे सगळ्या हायस्कूलच्या आणि कॉलेजच्या आठवणी ताज्या झाल्या ह्यांना सगळ्यांना एकत्र बघितल्यानंतर. पण मला खरं सांगू का, आहोंना बघून मला खूप भारी वाटत होतं. म्हणजे कधी नव्हे ते गेलेत पहिल्यांदाच असं ट्रिपला, आणि मस्त मित्रांसोबत असं एन्जॉय सुरू होतं त्यांचा. पण खरं सांगू का, ज्यावेळेस मी यांना असं सगळ्यांनी एकत्र बघितलं आणि हे गाणं ऐकलं ना, अक्षरशः माझ्या अंगावरती असे शहारे उभे राहिले होते. म्हणजे इतकं मस्त वाटत होतं मला. आणि हे सगळेजण ना लोणावळ्यामध्येच थांबले होते, म्हणजे तिथे एका रिसॉर्टवरती थांबले होते. आणि खूप छान तिथं त्यांचं गेट टुगेदर झालं. मस्त 2-3 दिवस एन्जॉय सगळ्यांनी केला. पण खरं सांगू का, आता म्हणजे आमचं परवाच गेट टुगेदर झालं, पण त्यावेळेस मला जायला खरंच पॉसिबल झालं नव्हतं. पण ह्यांना सगळ्यांना बघितल्यानंतर असं वाटलं खरंच मी जायला पाहिजे होतं, उगाच मिस केलं मी असं. पण ठीक आहे, चला आता तुम्हाला सुद्धा हे सगळं बघून तुमच्या मित्रमैत्रिणींची नक्कीच आठवण झाली असेल ना, तर असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा.
आणि हे बघा हेच ते रिसॉर्ट आहे जिथं हे थांबले होते लोणावळ्यामध्ये आणि अगदी यांच्या रूमच्या बाहेरच स्विमिंग पूल वगैरे होता त्याच्यामुळे वातावरण पण तिथलं छान होतं आणि एकदम रूम वगैरे पण मस्त होता. तर चला मग कसा वाटला तुम्हाला आजचा व्लॉग नक्की कमेंट करून सांगा. आवडला तर लाईक करा, शेअर करा. अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. तर भेटू परत छानशा व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.